Life processes in living organism, part 2. In standard 10 science 2, we are discuss here about the life processes in living organism. This is the part 2. In the part 2, we are revise here the reproduction, that is two types, asexual and sexual reproduction and the modern technology, reproductive health, the population explosion. These are the 2 points. Regarding the 2 points, here there are the two types of the sexual reproduction. In a previous standards, you learn about the various life processes and all those life processes, that is nutrition, respiration, excretion, sensation and response. Response means the control and coordination. नियंत्रण आणि साहचर्य त्याला रिस्पॉन्स असं म्हटलं. आर इसेन्शियल टू रिमेन्स अलाइव्ह, त्याला जिवंत राहण्यासाठी ह्या इतर सिस्टीम्स ज्या आहेत प्रोसेस यांची गरज असते कोणत्याही सजीवाला. तर त्याही व्यतिरिक्त वन मोर लाईफ प्रोसेस ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इट इज अ reproduction. Reproduction does not help the organism remains alive, but it helps to maintain the continuity of the species of that organism. ती स्पेसिस कंटिन्यू करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. तर इथे चित्र 1, 2, 3 आणि 4 दिलेले आहेत. ह्या लाईफ प्रोसेसेस आहेत ज्यामध्ये प्लांट्सचं कशा प्रकारे वाढ होते आणि ते रिप्रॉडक्ट्स होत असतात. वाढ झाल्यानंतर आणि यामध्ये सुद्धा आपण बघतो की हे रिप्रोडक्शन एका ॲनिमलच्या बाबतीत, बर्ड्सच्या बाबतीत दिलेलं आहे आणि त्यात सेलच्या बाबतीत दिलेलं आहे. तर फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ अ सेम स्पेसीज बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. ही झाली डेफिनेशन. त्याचे काही कॅरेक्टर्स आहेत, जसं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर आहे तसं लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन हे कॅरेक्टर आहे. व्हेरियस रिझन रिस्पॉन्सिबल फॉर रिव्होल्युशन ऑफ इच स्पेसीज. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम देर आर 2 मेथड्स, सेक्शुअल, असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअलमध्ये म्हणजे त्याला अलैंगिक प्रजनन असं म्हटलं जात असतं. द प्रोसेस ऑफ द formation of new organism of an organism of the same species without involvement of gametes is called as a asexual reproduction. यामध्ये गॅमेट्सचं म्हणजे मेल अँड फिमेल गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट नसते म्हणून याला असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. हे दुसऱ्या पद्धतीने कोणत्या ना कोणत्या वेगवेगळ्या पद्धती असतात, त्या पद्धतीच्या माध्यमाने होत असतात. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जनरली आपल्याला माहिती असेल गॅमेट्सचा वापर होत असतो, मात्र याच्यात अजिबात होत नाही. हे एक पालकत्वमध्ये हे रिप्रोडक्शन होत असतं, दॅट इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन. इट ऑकर्स बाय मायटोटिक सेल्स डिव्हिजन, जे आपण आधी पाहिलं होतं की ते मायटोटिक सेल डिव्हिजनने होत असतं. याच्यात ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज अ ड्रॉबॅक, वेअर ॲज अ प्रोसेस ऑफ ॲडव्हान्स्ड रिप्रोडक्टिव्ह मेथड्स. याच मेथडमध्ये आपण आता पहिल्यांदा पाहूया असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये किती प्रकार आहेत. पहिला प्रकार बायनरी फिशन, दुसरा प्रकार मल्टिपल फिशन आणि तिसरा प्रकार बडिंग. लक्षात घ्या 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार आपण आधी बघूया. हे जे तिन्ही प्रकार आहेत हे युनिसेल्युलरमधले आहेत. बायनरी फिशन, मल्टिपल फिशन आणि बडिंग. या तिन्ही एक पेशीय प्राण्यांमध्ये ऑर्गॅनिझम सजीवांमध्ये घडणारी बाब आहे. सिंपल बायनरी फिशन याला म्हणतात, जे आपण आधीच्या प्रोसेसमध्ये पाहिलं की एका पेशीपासून 2 पेशी, त्याचं न्यूक्लियस जे आहे ते न्यूक्लियस डिवाईड होताना दिसतं. हळूहळू त्याच्यातल्या जे स्युडोपोडिया जे आहेत त्याच्यामधून डिव्हिजन होताना दिसत त्या अशा पद्धतीनं 2 सेल्स तयार होत असतात.
तर पॅरामेशियम हा सुद्धा एक प्रकार आहे सजीवांचा. हा सुद्धा आपल्याला पाण्याच्या अत्यंत सूक्ष्म भागामधून आपल्या शरीरामध्ये तो एंटर करत असतो. तर हा चपलांसारखा आकार असणारा त्याला पॅरामेशियम, याचे सुद्धा बघा कसं एक डिव्हिजन होतं बायनरी, म्हणून याला शब्द दिला आहे बायनरी. बाय म्हणजे दोन भाग होणारा. तर आपण याच्यावरून वर्णन आपण सहज लिहू शकतो. हे 2 एक्झाम्पल्स लिहू शकता तुम्ही. तर त्याचे एक्झाम्पल प्रोटिस्ट आणि प्रोकायोट्स म्हणतो आपण त्याला. युग्लिना हे सुद्धा उदाहरण आहे. दॅट इज मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म द असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिशन. इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. बायनरी फिशन ऑकर आयदर मायटोसिस ऑर अमायटोसिस. एवढे 2 ओळी आणि उदाहरण लिहिलं तरी आपल्याला सहज लिहिता येतं. आता इथे लॉन्जिट्युडनल बायनरी आहे, म्हणजे उभ्या पद्धतीने त्याचे 2 भाग होणे, ही जी आहे ही एक प्रोसेस यांनी दाखवलेली आहे. ही फक्त अभ्यास म्हणून तुमच्याकडे असू द्या. इन द ॲनिप्लेन ते आडवं अमिबा डिवाइड्स इन ॲनिप्लेन ड्यू टू द लॅक ऑफ स्पेसिफिक शेप, हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ सिम्पल बायनरी फिशन. आणि पॅरामेशियम डिवाइड ट्रान्सफर्स बायनरी फिशन जसं. आणि लॉन्जिट्युडनल हे जे फक्त हे उदाहरण पॅरामेशियमच्या बाबतीत लागू पडतं, कारण त्याला एक उभ्या पद्धतीने पण आहे आणि हे एक आडव्या पद्धतीने पण, म्हणजे ट्रान्सफर सेक्शन दॅट इज लॉन्जिट्युडनल सेक्शन. तर हे बायनरी फिशन युजली परफॉर्म लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर फेवरेबल कंडिशन अवेलेबिलिटी ऑफ ॲबंडंट फूड मटेरियल. त्यांच्याकडे ज्या वेळेस पुरेसं वातावरण असेल, म्हणजे ओलसरपणा, त्याची फेवरेबल कंडिशन्स, त्यानंतर त्याला आहार, त्याच वेळेस हे होऊ शकतं, अन्यथा होत नाही. मल्टिपलमध्ये काय असतं, मल्टिपलमध्ये त्याच्याभोवती एक सिस्ट तयार होत असतं. त्याला द सच अमिबा ऑर ॲनी प्रोटिस्ट इज कॉल्ड ॲज अ सिस्ट. अमिबा स्टॉप्स फॉर्मेशन ऑफ pseudopodia, other movement, lack of the food and other type of the adverse condition. एखाद्या विशिष्ट कंडिशनच्या वेळी ते स्वतःभोवती एक सिस्ट तयार करतं. जर त्याला फूड आणि काही कंडिशनच्या मध्ये प्रॉब्लेम झाला असेल तेव्हा ही क्रिया घडून येते, म्हणून त्याला मल्टिपल सिस्ट असं म्हणतात. इट इज फॉलोड बाय द सायटोप्लाझ्म डिव्हिजन अँड थस द मेनी अमिबोलाई बघा, म्हणजे अनेक अमिबाळे, मराठीमध्ये त्याला म्हणतात अमिबाळे, ते तयार होतात. ते रिमेन्स इन्सेस्टेड टिल द ॲडवर्स कंडिशन. सिस्ट ब्रेक ओपन अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन अँड अमिबोलाई आर रिलीज. या ठिकाणी अमिबाळे तयार झालेले आहेत, डॉटर अमिबा म्हणतात. हे सिस्ट असतं. ह्या सिस्ट बघा इथे आतमध्ये तयार होतात. अनेक अमिबा ह्या इथे एकाच वेळी तयार झालेले आपल्याला दिसून येतं, म्हणून याला मल्टिपल फिशन असं म्हणतात. बायनरी फिशन आणि मल्टिपल फिशन. थर्ड जे आहे ते बडिंगमध्ये आपल्याला लक्षात घ्या, तर ईस्टमध्ये हे जनरली घडून येतं. ईस्ट हे काय असतं, ज्यापासून आपल्याला पाव किंवा बेकरी प्रॉडक्ट्स तयार करतो ते ईस्ट, आणि त्याचं हे तयार होत असतं. दॅट इज असेक्शुअल प्रोडक्शन. म्हणून ते जर एकदा थोडासा कण जरी टाकला तरी त्यामार्फत त्याचं प्रजनन होऊ लागतं. हे प्रजननाचे प्रकार आहेत. बल्जिंग होतं, एकीकडे वाढ व्हायला सुरुवात, न्यूबळ तयार होते आणि त्याचे 2 तुकडे होतात, आणि अशा पद्धतीने वाढून परत काही कालावधीनंतर याचं पण वाढ व्हायला लागते, आणि हे डॉटर न्यूक्लिया जे आहेत ते मायटोटिक डिव्हिजनमध्ये तयार होत असतात. दिस ईस्ट सेल इज कॉल्ड ॲज अ पॅरेंट सेल. अ स्मॉल बल्ज अपियर्स द सरफेस ऑफ द पॅरेंट अँड दिस बल्ज ॲक्च्युअली बड. त्याला बड म्हणतात, म्हणून त्याला बडिंग हे नाव आहे. आफ्टर सफिशियंट ग्रोथ, बर्ड सेपरेट फ्रॉम द पॅरेंट सेल अँड स्टार्ट लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ डॉटर ईस्ट सेल. आता आपल्याला पार्ट बी बघायचा आहे. याला आपण मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम, म्हणजे तुम्ही फरक लिहामध्ये अशा पद्धतीने समजून घेऊ शकतात. याच्यात पहिला कोणता आहे, फ्रॅगमेंटेशन, लिहून घ्या. दुसरा आहे रिजनरेशन, यात पण बडिंग आहे. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे, शाकीय प्रवर्धन ज्याला म्हणतो आपण ते. 5वा प्रकार आहे स्पोर फॉर्मेशन. तर हे 5 प्रकार आपल्याला आता अभ्यासायचे आहेत. हे मल्टी सेल्युलरमध्ये आपल्याला दिसून येतं. जेव्हा एकापेक्षा जास्त पेशी असतील तेव्हाच ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शन हे घडून येत असतं. इथे नर आणि मादी असं अजिबात नाही. आपण आधी पाहिलं युनिसेल्युलरमध्ये घडून येतात 3 प्रकार. याच्यातले किती पाहिले आता, 5. तर 5 मध्ये थोडक्यात समजून घेऊया. फ्रॅगमेंटेशन म्हणजे खंडीय भवन त्याला मराठीमध्ये म्हणतात.
असे खंड पडतात. तुम्ही पाण्यामधलं शेवाळ पाहिलं असेल, त्याचे तुकडे होताना दिसतात. हे तुकडे विशेष म्हणजे जिथे चिटकले असतील आधात्रीशी ॲट इज सपोर्ट अँड देर इज अ अराइज, ज्या ठिकाणी तुकडा होतो तिथून परत वाढायला सुरुवात होत असते, म्हणून याला खंडीय भवन असं म्हणतात. दिस इज ओनली ऑकर्स इन स्पायरोगायरा. स्पायरोगायरामध्ये आपल्याला दिसून येतं. तर अजून एक ही न्यू सायकॉन नावाचा एक स्पंज असतो पाण्यामधला. स्पंजसारखा दिसणारी एक वनस्पती असते, त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. तर असेक्च्युअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, independent new organism. This type of reproduction occurs in algae like Spirogyra आणि sponge like Cycon. या दोन उदाहरणं याची लिहू शकता तुम्ही. त्यानंतर रिजनरेशन म्हणजे याची गंमत अशी बघा, प्लॅनेरिया नावाचा एक प्राणी आहे, याचे इथे तुकडे झाले आणि इकडे तुकडे झाले. तर हे जे धड आहे, या धडामधून तुम्हाला डोकंही वाढताना दिसणार बघा. इथे हे जर डोकं तुटलं, वेगळं झालं, 3 तुकडे झाले समजा, तर त्या डोक्यापासून धड वाढायला सुरुवात होते. इथे धड वाढतंय आणि नवीन प्राणी तयार होतं. याचं जर शेपूट असेल तर शेपूटपासून नवीन प्राणी वाढायला सुरुवात होतो. इतका हा मजेशीर प्राणी आहे. हे रिजनरेशनचं उदाहरण प्लॅनेरिया नावाच्या ॲनिमलमध्ये आपल्याला दिसून येतं. हे ॲनिमल आहेत, लक्षात घ्या. दॅट इज द डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. दॅट इज सम पार्ट्स ऑफ इट्स टेल इज इन इमर्जन्सी. तो काय करतो, इमर्जन्सीमध्ये एखादं तुम्ही पालीचं हे उदाहरण पाहिलं असेल, ती शेपूट ती तोडून टाकतो. तिला पकडायला गेलं तर ती करून टाकते, त्या पद्धतीने तिची शेपूट बाजूला करून टाकते शरीराच्या. तिला कालांतराने ती वाढ होते. रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी तसं न्यू प्लॅनेरिया आर फॉर्म. दिस इज कॉल्ड रिजनरेशन, म्हणून त्याला रिजनरेशन असं म्हणतात. त्यातला बडिंग पाहिला आपण युनिसेल्युलरमधला. आता हा जो बडिंग आहे याचं उदाहरण आहे हायड्रा. हायड्रा हा ॲनिमल जो आहे, याचे हे जे शुंडके आहेत, हे शुंडकांवर तो प्रचलन करत असतो. याच्यामध्ये काय होतं, याला इथून बड फुटतं, हे बघा या ठिकाणी, आणि बड आल्यानंतर तिथून हळूहळू नवीन नॅस्कँट हायड्रा तयार होतो, म्हणजे अगदी नवजात हायड्रा तयार होतो, आणि हा इथून विलग होतो आणि बाजूला होतो. ही सोपी याची पद्धत आहे. Digestive cavity of the budding hydra are the continuity with those of the parent hydra, and parent hydra supplies nutrition to the budding hydra. आणि याची वाढ होईपर्यंत तो काय करत असतो, त्याला सप्लाय करत असतो. and separates from the parent hydra and start to lead in independent life when it grows up and becomes able to lead an independent life. जेव्हा तो पुरेशी वाढ होते तेव्हाच तो बाजूला होत असतं. तर ही बर्ड असते बघा, गो आउट थ्रू इज कॉल्ड ॲज अ बर्ड. म्हणजे ती हा प्राणी आहे, लक्षात घ्या, वनस्पती नाही, तरी त्याला बर्ड शब्द वापरतात, म्हणून हे बडिंग जे आहे यातलं आहे. व्हेजिटेटिव्ह, शाकीय प्रवर्धन, नवीन पुढचा चौथा प्रकार. शाकीय प्रवर्धनामध्ये गंमत आहे बघा, पानांपासून, रूट्सपासून, स्टेमपासून, या 3 भागांमधून याची व्याख्यासुद्धा विचारली जाऊ शकते. रिप्रोडक्शन इन द प्लांट विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बर्ड इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. म्हणजे स्टेमपासून असेल तर स्टेमपासून वाढ होते, म्हणजे पोटॅटो हे स्टेम आहे, त्यापासून ते नवीन तयार होत जातं, वनस्पती वाढायला सुरुवात होते. तुम्ही बटाट्याचं बघा, घरामध्ये त्याला अचानक मुकुल फुटतात. ब्रायोफायलमसुद्धा ही एक वनस्पती, त्याचं उदाहरण तिथे सांगू शकतो आपण. त्यानंतर पानफुटी नावाची फायलम असं म्हणतात. हे पानफुटीचे वनस्पती जर जिथे पडेल पान ओलसर जागेमध्ये, त्याला लगेच इथे रूट्स असे फुटायला लागतात आणि नवीन वनस्पती वाढते. आणि तुम्हाला माहिती आहे स्वीट पोटॅटोचं एक उदाहरण आहे, त्याच्यामधून पण ते जमिनीवर जिथे गाडलं त्या ठिकाणी नवीन पान उगवायला सुरुवात होते. तुम्ही गुलाब वगैरे यांच्यामध्ये सुद्धा फांद्यांपासून रिप्रोडक्शन, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे करू शकता. तर हे त्याचं उदाहरण आहे. आता 5वा जो प्रकार आहे तो स्पोर फॉर्मेशन. मग हे मुद्दे जे आहेत हे असे आपण आपल्या भाषेत लक्षात ठेवावेत आणि ते पेपरमध्ये आपण इंग्रजीत लिहिता आले पाहिजेत. स्पोर फॉर्मेशन, स्पोर म्हणजे काय, त्याचे जे इथून स्पोर म्हणजे ज्यामध्ये नवीन जीव आहे, परागकणसारखे ते स्पोर्स बाहेर पडतात. ही वनस्पती कोणती आहे, तर ही म्युकर नावाची वनस्पती आहे. म्युकर हे त्याचं उदाहरण आहे. स्पॉरंजिया तयार होत असतात. हे स्पॉरंजिया आहेत, हे स्पॉरंजियम आहेत. या स्पॉरंजियमची वाढ झाल्यानंतर हे फुटतं आणि याचे स्प्रेड होतात.
तुम्ही कधी पावावर बुरशी आलेली पाहिली असेल, ती ग्रीनिश होते. तर पहिल्यांदा हिरवगार असते, नंतर काळ्या रंगाची होते. ते स्पोर्सचा रंग हा बदलत असतो. Once the spore are the formed, the sporangia burst and the spore are released. Spore germinate in moist and warm place and new fungal body colony is formed. आता हे स्पोर वाढतात आणि परत याची सुरुवात होते वाढायला. म्हणून जेव्हा जेव्हा जिथे फंगस लागतं, फंगस म्युकर हे फंगसचंच उदाहरण आहे, जिथे जिथे फंगस लागतं तिथे याची ॲटोमॅटिक वाढ व्हायला लागते आणि मग ते पसरत असतं. हे त्याचं उदाहरण आपल्याला समजून घेता येईल. नेक्स्ट टॉपिक, सेक्शुअल रिप्रोडक्शन. याची व्याख्या बघा. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज अकर्स विथ द हेल्प ऑफ टू जर्म सेल्स, फिमेल गॅमेट्स अँड मेल गॅमेट्स. दोज आर जर्म सेल्स. आणि त्याचे देर आर टू मेन प्रोसेसेस ऑकर्स. पहिलं गॅमेट फॉर्मेशन. पहिली गोष्ट आहे गॅमेट फॉर्म बाय मियोसिस, जे आपण आधी पाहिलं. क्रोमोसोम्स नंबर इज रिड्यूस टू हाफ अँड हेन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म. अँड सेकंड स्टेप जी आहे ती फर्टिलायझेशन. त्याचं गॅमेट्स फॉर्मेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये फलनक्रिया घडून येत असते. मग ह्या डिप्लॉइड झायगोटचं फॉर्मेशन प्रोसेस होऊन त्याचं युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स, द झायगोट डिवाइड्स इंटू मायटॉसिस अँड एम्ब्रिओ इज फॉर्म. त्याची एम्ब्रिओ तयार होत असते. एम्ब्रिओ म्हणजे त्याचा भ्रूण तयार होत असतो. आणि याच्यामध्ये हे जे भ्रूण आहे त्याविषयी आपल्याला इथे पाहायचं आहे. त्याचे 2 पॅरेंट्स असतात, मेल आणि फिमेल गॅमेट्स, आणि मग हे घडून येत असतं. म्हणून याला सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतात. आणि जेनेटिक व्हेरिएशन्स, ऑर्गॅनिझम्स चेंज एन्व्हायरमेंट देअर बाय द मेंटेन्स देअर एक्झिस्टन्स. मग ते वातावरणाशी वगैरे त्याला जुळवून घेतात आणि ते स्वतंत्र इंडिपेंडेंटली वाढू शकतात. आता पहिला पार्ट दिला आहे त्यांनी, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, सेक्शुअल प्रोडक्शन इन प्लांट अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल हा पार्ट वेगळा आहे. याचा पहिला पार्ट आहे. याच्यात तुम्हाला आकृती काढायची असेल ही काढायची आणि याच्यामध्ये हे संपूर्ण 5 पार्ट दाखवायचे आहेत. अँथर, स्टिग्मा आपण म्हणतो, स्टाईल, स्टिग्मा, गायनोशियम्स कोणाला म्हणतात, कोरोला कोणाला म्हणतात, कॅलिक्स कोणाला म्हणतात. जी 7वीला तुम्हाला आकृती होती तशाच प्रकारचा भाग याच्यामध्ये आहे. आणि हे इसेन्शियल्स होल्स आहेत. कलर कोरोलाचं काम आहे अट्रॅक्ट करणे आणि मग त्याच्यातून परागकण क्रिया घडून येतं. पॉलिनेशन, दॅट इज ॲक्सेसरी होल्स. Inner holes, member of calyx are called as sepals. Petals, corolla is called as a petals. बरोबर. Flower called as a bisexual organ. Both holes, androecium and gynoeciums, are present in the flower. याला बायसेक्शुअल असं म्हटलं जातं. हिबिस्कस फ्लॉवरचे उदाहरण आहे. ॲज अ युनिसेक्शुअल इफ वन ऑफ द अबोव मेन्शन होल प्रेझेंट इन द फ्लॉवर. त्याच्यात एक स्वतंत्रपणे दोघा गोष्टी क्रिया असतात. इट इज अ मेल फ्लॉवर. जेव्हा त्याच्यात फक्त एकच असेल तर त्याला मेल फ्लॉवर म्हणतात आणि ज्यामध्ये एकच असेल त्याला फिमेल फ्लॉवर असं म्हणतात. तर पपई या झाडामध्ये तुम्हाला मेल आणि फिमेल आपल्याला आढळून येणार. पपईमध्ये जे मेल असेल त्याला पपई लागत नाही, फिमेल असेल त्याला पपया लागत असतात. हे ओळखलं जात असतं, त्याच्यावरून ओळखतात. अँड्रोशियम इज अ मेल होल कॉल्ड ॲज अ स्टामेन. गायनोशियम इज अ फिमेल होल. इट इज अ मेंबर कॉल्ड ॲज अ कार्पेल. त्यांना कार्पेल असं म्हटलं जात असतं. आणि यांचे प्रत्येकाची व्याख्या तुम्ही लिहू शकतात आणि त्यांचे कार्य लिहा एक एक मार्कासाठी. स्टिग्माचं काम काय, ओव्हरीचं काम काय, ती ओव्हरी कुठपर्यंत आहे, त्या ओव्हिल्समध्ये जाऊन एम्ब्रिओ सॅक्स फॉर्म. आणि त्याचं खूप वर्णन लिहिण्यापेक्षा आपण त्याचं प्रॉपर त्या गोष्टींमधून आपण वर्णन लिहिलं पाहिजे. पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर टू स्टिग्मा कॉल्ड ॲज अ पॉलिनेशन. आता पॉलिनेशनचे इथे वर्णन दिलेलं आहे. तुम्ही फुलांचे पार्ट सांगून झाले का तुम्ही सांगू शकतात 1-2 ओळी. पॉलन ट्यूब्स कॅरीज द मेल गॅमेट. ही ते पॉलन ट्यूब असते, ही बघा पॉलन ट्यूब आहे आणि या पॉलन ट्यूबच्या इथे पॉलन ग्रेन पडल्यामुळे ते आतपर्यंत जातं. ही ओव्हरी आहे, हा स्टाईल आहे आणि याच्यात जाऊन हे हळूहळू मेल गॅमेट सरकत आहेत पुढे. ट्यूब जात नाही त्याच्यापर्यंत, ट्यूब ऑलरेडी असते. ती ट्यूब जे आहे ती एक्सटेंड होत असते आणि मग ती पुढे जाऊन याच्यात बरोबर एम्ब्रिओ सॅकमध्ये जाऊन पडते. ही एम्ब्रिओ सॅक आहे ज्यामध्ये ते एम्ब्रिओ पडलेले आहेत, फिमेल गॅमेट्स पडलेले आहेत. आणि इथे जेव्हा ते आतमध्ये शिरतात, हे बघा शिरतात, तेव्हा ते आतमध्ये त्यांच्याबरोबर त्याचं फर्टिलायझेशन हे घडून शिरतं. हे एक सेल ही तयार होते आणि मग याचं रूपांतर फ्रूटमध्ये होत असतं. दॅट इज द एग सेल्स आर फॉर्म, the zygote, and this fertilization. Second male gametes unites with the 2 polar nuclei and endosperm is formed. Nuclei participate in this process called as a double fertilization.
जेव्हा दुसराही याच्याबरोबर त्याचं घडून येत असतं पॉलिनेशन, त्यावेळेससुद्धा म्हणजे याच्या पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक, मेल गॅमेट्स युनाइट्स विथ द एग्ज ऑफ द सेल टू फॉर्म झायगोट. दिस फर्टिलायझेशन सेकंड मेल गॅमेट्स युनाइट, दुसरा पण त्याच्यात होत असतं म्हणून त्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हणतात. आता इथे कधी कधी याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, एकाच झाडाच्या मदतीने आणि दुसऱ्या 2 झाडांच्या मदतीने फर्टिलायझेशन पॉलिनेशन घडून येत असतं. हे हवेमार्फत हे फूल जेव्हा हलतं तेव्हा या फुलातून याच फुलात, म्हणजे त्याला काय म्हणतात, इन्व्हॉल्व्ह फ्लॉवर बॉर्न इन अ 2 plants सेम स्पेसीस, इट क्रॉस पॉलिनेशन. While discovering the high yielding of the resistance variety of plant, scientists bring it the pollination with the help of the brush. तर सेल्फ पॉलिनेशन याला म्हणतात आणि जेव्हा दुसऱ्यामध्ये होत असतं त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतात. मग याच्यातून नव्या पिढीसाठी आवश्यक काही गोष्टी आहेत. सीड जर्मिनेशनवर तुम्हाला टिप लिहा विचारला जाऊ शकतं, आकृती काढा विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे पण इम्पॉर्टंट आहे. सीडचं जर्मिनेट होताना या पद्धतीचे त्याच्या स्टेप आहेत, ह्या लक्षात ठेवा. आणि फर्टिलायझेशन, ओव्हिल डेव्हलप इंटू द सीड्स अँड ओव्हरी इंटू द फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. सीड्स फॉल ऑन द ग्राउंड अँड मग फ्रूट ब्रेकअप, अँड जे फ्रूट असेल त्याचं बी हे बा इथं ब्रेकअप होतं आणि जर्मिनेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे खाली गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने वाढत असतं, त्याला रूट्स म्हणतो आपण. झायगोट डेव्हलप्स, दॅट इज कॉस्ट ऑफ द फूड स्टोअर इन एंडोस्पर्म ऑफ द सीड. थस द न्यू प्लॅन्टलेट्स इज फॉर्म. दिस इज कॉल्ड ॲज अ सीड जर्मिनेशन. याच्यावर टिप लिहा आलं तर तुम्हाला ते वर्णन लिहिता आलं पाहिजे. आता बी पार्ट बघा आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमॅन बिंग. लक्षात घ्या याच्यात 2च पार्ट आहेत ह्युमॅन बिंगमध्ये. एक ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, दुसरी जी आहे ती फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. लक्षात घ्या या आकृतीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा समजून सांगतो. युरिनर ब्लॅडर आहे, त्यानंतर हे पेनिस आहे, हे टेस्टीज आहेत, या स्क्रोटममध्ये ठेवलेले आहेत. हे इजॅक्युलेटरी ड्रक्ट आहे. जेव्हा इथून स्पर्म तयार होतात हे इथपर्यंत आणून सोडले जात असतात. इथे लघवी जी आपण म्हणतो की ती इथे साठवलेली असते आणि ती याच मार्गाने येते, त्या मार्गाला युरिनोजेनायटल डक्ट असं म्हणतात. हा आहे तो मार्ग. म्हणजे इथून स्पर्म पण आणले जातात, या मार्गातून बाहेर टाकले जातात, ते पण टाकले जातात. आणि इथे स्पर्म तयार होतात, मेलचे जे स्पर्म आहेत हे तयार होतात. हे मग त्याचं ओव्ह्यूममध्ये ज्यावेळेस आता म्हणतो आपण की इथे त्यांनी वर्णन दिलेलं आहे, दो स्पर्म्स आर सेंट फॉरवर्ड थ्रू द व्हेरियस ट्युब्युल्स. वेगवेगळ्या घटकाने ज्या इथून या प्रोटेस्ट ग्लँडच्या मदतीने सुद्धा काही लिक्विड असतं, त्याच्यामार्फत ते स्पर्म हे पुढे ढकलले जात असतं. अँड सिक्वेन्स ऑफ दोज ट्युब्युल्स ॲज, त्यांचे दिलेले आहेत विशिष्ट एक, हे जास्त वर्णन न लिहिता त्याचं जे 5 मुद्द्यांचे फंक्शन आहेत ते लिहिता आले पाहिजेत. रेटेटेस्ट, वॅस इफेरन्स, एपिडायडेमाइस, वॉस डेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड द युरिनोजेनायटल डक्ट. या वाहिन्या आहेत, त्या वाहिन्यांची नावं दिलेली आहेत, त्यामार्फत तो पुढे फॉरवर्ड केला जात असतो आणि मग तो फर्टिलाइज टू ओ. याची आकृती काढा आणि याची फंक्शन आहे याविषयी माहिती लिहा असे प्रश्न येतात. Seminal vesicles secrete their secretion of ejaculatory duct, whereas the protest gland and Cowper gland secrete their secretion in urinogenital duct. Semen is form of the sperm and the secretion of all those glands. त्या ग्लँड्समधून निघणारा स्राव आणि सिमेन्स इज फॉर्म, ते संपूर्ण सिमेन्स हे स्पर्म आणि त्या ग्लँड्समधून होणाऱ्या एकत्रित याला सिमेन्स असं म्हणतात. सिमेन्स इज इजॅक्युलेट आउट थ्रू द पेनिस. All the organs of male reproductive system are paired except urinogenital duct, protest gland and penis scrotum. तर इथे काही फॅक्ट्स दिलेले आहेत सरप्राइझिंग, ह्या तुम्ही वाचा, लक्षात ठेवा की त्यांची स्पर्मची लांबी किती असते, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एपिडायडॅमाइस इज अबाउट 6 मीटर असतं. नंतर एपिडायडॅमिस म्हणजे त्या स्क्रॉटममध्ये असणारा तो भाग आहे. स्पर्म नीड्स अ लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी फॉर द पर्पज. फ्रुक्टोज इज प्रेझेंट इन द सिमेन्स. त्या सिमेन्समध्ये फ्रुक्टोज असतं, हा पण मुद्दा पहा. आता फिमेलमध्ये काय काय पार्ट आहेत त्याचे पण 4-5 पार्ट आपण 5 पार्ट. वजायना, युटेरस याला म्हणतात, याला ओव्हरी म्हणतात, याला ओव्हिडक्ट असं म्हणतात. तर तो त्यांचे तुम्ही फंक्शन लिहू शकतात. ओव्हिडक्ट इज अ फनेल लाईक अन ओपनिंग इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ इट. oocytes एंटर द ओव्हिडक्ट थ्रू दॅट opening and the cilia are present in the inner surface of the oviduct and these cilia push the oocytes toward the uterus. इथे ओव्हरीमध्ये जे oocytes तयार होत असतं
त्याला अंडी असं म्हणतो आपण, ती तयार होतात आणि ती फिमेल जो पार्ट आहे तो इकडून असा येतो आणि हे जे गर्भाशय युटेरस या ठिकाणी पडतं. त्यानंतर इथून पण एक पडत असतं, मग ती एका महिन्यानंतर अशा पद्धतीने ह्या एकचा इथे येऊन 1 महिन्यापर्यंत 28 दिवसापर्यंत याचा वेटिंग पिरियड असतो आणि इथून स्पर्मचा मार्ग असतो. मात्र तो जर नसेल आला तर तो बाहेर टाकलं जात असतं. सिम्पलशी इथे पद्धत आहे. आता गॅमेट फॉर्मेशनमध्ये काय होत असतं, बोथ गॅमेट स्पर्म अँड द ओव्हम आर फॉर्म बाय द मियोसिस. स्पर्म्स आर प्रोड्यूस इन द टेस्टीज ऑफ द मेन बिगिनिंग मॅच्युरेशन प्युबर्टी टिल डेथ. मरेपर्यंत जी आहे ती या पद्धतीने तयार होत असतात. आणि वुमन्समध्ये सुद्धा 2 ते 4 मिलियन्सपर्यंत ओसाइट्स हे ऑलरेडी असतात. त्याच्यातल्या त्या फक्त एव्हरी मंथ्समधून ते बिगिनिंग मॅच्युरिटी आणि तर मेनोपॉजपर्यंत म्हणजे वयाच्या 45 वर्षी ती बंद पडते. त्याला मेन्स्ट्रुअल सायकल असं म्हणतात. मेनोपॉज इज अ स्टॉपेज ऑफ द फंक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ती मेनोपॉज म्हणजे काय, ती स्टॉप करते रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणून ॲट द एज ऑफ 45 to 50 years सिक्रेशन ऑफ हार्मोन्स कंट्रोलिंग द फंक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आयदर स्टॉप ऑर द बिकम रेग्युलर. दिस कॉज द मेनोपॉज. त्याच्याने काय होतं, त्याचं ते सिक्रेशन होणं थांबतं, म्हणून ती क्रिया बंद पडते. फर्टिलाइज होणे म्हणजे काय, फर्टिलायझेशन ही एक या टिप लिहामध्ये येऊ शकतं. बाकी मेल अँड फिमेलमध्ये नाही लिहायचं आहे, त्याचं पार्ट नाही. हा फॉर्म फर्टिलाइज म्हणजे फलन क्रिया कशी होत असते. सीमेन्स इज एज्युकेटेड इन वजायना ड्युरिंग द कॉप्युलेशन. स्पर्म इन द नंबर ऑफ मिलियन स्टार्ट जर्नी बाय द रूट ऑफ वजायना युटेरस ओव्हिडम अँड फर्टिलाइज ओनली 1 ओव्हम प्रेझेंट इन द ओव्हिडम. फक्त एकाच बरोबर त्याचं फर्टिलायझेशन हे घडून येत असतं. तर तो मुद्दा याच्यात आहे. मग प्युबर्टी काळ म्हणजे ज्याला सुरुवातीचा जो काळ म्हणतो आपण 10 ते 17 वयोगटामधला आणि ते 45 ते 50 वयोगटामधला, तर याच्यामध्ये हे ओव्ह्यूम रिलीज होत असतात फ्रॉम द ओव्हरी. जवळजवळ 2 ते 4 लाख ओवा जे असतात अप्रॉक्सिमेटली 400 ओसाइट्स आर रिलीज अप टू द एज ऑफ मोनोपॉज. अख्ख्या आयुष्यामध्ये फक्त 400 ओसाइट्सच वापरलेले जात असतात. ते तिथे लाखो असतात आणि तरी त्याचा वापर होत नाही. म्हणजे हळूहळू ते दर महिन्याच्या हिशोबाने ते 400च होतात आयुष्यभरामध्ये. ही फर्टिलायझेशनची क्रिया आहे. या एक सेलवर हे स्पर्म्स असे मारा करतात. त्याच्यातला एका स्पर्म बरोबर त्याचं फलन ही घडून येणार. दिसताना ते इतके त्याच्यावर हॅमर करत असतात ते स्पर्म जे असतात, पण ते होताना त्या पद्धतीने होतं. इथे बघा यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन ऑफ ह्युमॅन बिंग हे पाठ करून ठेवायचं. 22X आणि 22 44 स्त्रियांमध्ये 22+X म्हणजे हे पण इथे स्त्रियांमध्ये आणि गर्ल्समध्ये 44X असतात. याच्यात एक्सच्या 22 जोड्या आणि 22 वायच्या जोड्या आहेत. मग इथे गर्ल्सचे जे बघा, गर्ल्स तयार होताना स्त्रियांमध्ये XX क्रोमोसोम असतं आणि मग आपल्याला गर्ल्स तयार जर होत असेल तर ती 44X आणि X असं घेतलं तर Y आणि X हा XY. तर एक सेक्स डिटर्मिनेशन याद्वारे होत असतं. तर हे सहज पाठ ठेवलं पाहिजे. डेव्हलपमेंट ऑफ द बर्थ. झायगॉट फॉर्मॅट झाल्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन होत असतं आणि त्याला एक एम्ब्रिओ फॉर्म होतो. तो एम्ब्रिओ म्हणजे भ्रूण म्हणतो आपण त्याला. तो भ्रूण होताना त्याला प्लॅसेंटा जे त्याच्या मातेच्या आतमध्ये त्या भ्रूणच्या अवतीभोवती प्लॅसेंटा म्हणजे तयार होत असतं पिशवीमध्ये. त्या युटेरसमध्ये हे ग्रोथ होत असते. ते दुसऱ्या जागेवर होत नाही. एम्ब्रॉयिक डेव्हलपमेंट कम्प्लिटेड विदिन द 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन. ही बघा 4थ्या महिन्यामध्ये, 8व्या महिन्यामध्ये, 12 महिन्यामध्ये, 16 महिन्यामध्ये, 20 महिन्यामध्ये, 24 महिन्यामध्ये ही ग्रोथ आहे आणि 36 वीक्समध्ये या पद्धतीची ग्रोथ आपल्याला दिसून येते. इथे आपल्याला याच्यात म्हटलेलं आहे की थिंकिंग ऑफ दिस, कारण स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये पुरुषच हा मुलगी होण्यास जबाबदार आहे हे मुद्दा इथे पटवून दिलेला आहे. त्यामुळे X क्रोमोसोम्स आणि Y क्रोमोसोम्स हे पुरुषांमध्ये असतात आणि स्त्रियांमध्ये फक्त X क्रोमोसोम्स. त्यामुळे आपले जे भारतीय जी वृत्ती आहे थिंकिंगची ती आईच कारणीभूत आहे. ही टोटली रॉंग आहे. तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला तर तुम्ही ते मुद्दे लिहू शकतात, पण त्याला प्रॉपर लिहायचं आहे. मेन्स्ट्रुअल सायकलची माहिती दिलेली आहे तुम्हाला. 30 महत्त्वाचे मुद्दे लिहायचे. 28 ते 30 दिवस असतात. त्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल इज नॅचरल प्रोसेस आहे. 4 हॉर्मोन्स, 2 हॉर्मोन्स आर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्यानंतर लिटिनिंग हार्मोन, एस्ट्रोजन आणि प्रोस्ट्रोजन
हे 4 प्रकारचे हार्मोन्स असतात. आणि हे द डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स एस्ट्रोजन, एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट्स द डेव्हलपिंग द or the regenerate under the effect of estrogen. Meanwhile त्याला जे वाढ व्हायला सो ब्रस्ट अंडर द इफेक्ट ऑफ द लिचिनाइझाइन हार्मोन. दिस इज कॉल्ड ॲज अ ओव्हुलेशन. ही संपूर्ण क्रिया जी असते ती एक सेल येऊन पडते आणि ती 28 दिवसपर्यंत ओव्हुलेशनसाठी वाट पाहत असतं. रिमेनिंग इन टिश्यू ऑफ द ब्रेस्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉर्पियस लिटियम. कॉर्पियस लिटियम स्टार्ट टू सिक्रेट द progesterone. Endometrial glands secrete their secretion. An effect of progesterone, such endometrium is ready for the implantation of embryo. इथे दिलेलं आहे की तो जो आहे तो बायोलॉजिकली कशा पद्धतीने रेडी असतो, तर तो या स्टेजमधून दाखवलेला आहे. या आकृतीमध्ये नीट निरीक्षण करा. बघा इथे पिट्युटरी ग्लँड्स आहेत, त्याच्यातून कशा ग्लँड्समधून हा सुरुवातीला याची वाढ आपल्याला दिसून येते. हळूहळू वाढ होत 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 हा फुल्ली ग्रोथ याची ग्रोन फॉलिकल असतो. हा बघा हा विशिष्ट दिवसामध्ये येऊन 13व्या 14 आणि 15व्या दिवसामध्ये त्याची पूर्ण वाढ झालेली असते. ज्यावेळेस त्याला कोणताही स्पर्म आला नाही तर तो आपोआप ब्रेक होतं आणि तो ब्रेक ते ओव्हुलेशन ब्रेक झाल्यानंतर मग ते स्पर्मबरोबर त्याचं फर्टिलायझेशनची वाट पाहतो. पण तो झाला नसेल तर तो परत काय होतं, तो ऱ्हासकडे जाऊ लागतो. इथे दिलेलं आहे की त्याचा पिरियड दिलेला आहे, पिरियड ऑफ द मॅन्स्ट्रुएशन. जर पहिल्या दिवसापासून तर 28व्या दिवसापर्यंतचा तो प्रत्येक स्टेज दिलेली आहे. चेंजेस युटेरसमध्ये जे बदल आपल्याला दिसतात ते इथे दिसायला लागतात आणि मग त्या बिगिनिंग टू द मॅन्स्ट्रुएशन मग ती प्रक्रिया जी आहे ती स्टार्ट होत असते. परत पहिला दिवस आणि मग दुसरा दिवस, अशा पद्धतीने हे सायकल्स दिलेले आहेत. तर याच्यावर जास्तीत जास्त आपल्याला काही महत्त्वाची माहिती विचारली जास्त टिप लिहा येऊ शकतं. आता ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे फर्टिलायझेशन ती 24 तासामध्ये घडून येत असते आणि त्याच्या जर तो घडून आलं नाही ते हार्मोन्स, टिश्यू डिजनरेटेड आणि फर्टिलाइज ओव्हम डिस्कार्डेड. मी आत्ताच म्हटलं की ते डिस्कार्ड केलं जात असतं वजनामधून आणि मग ते बाहेर ब्लिडिंगने बाहेर पडत असतं. ही त्याच्यातली प्रक्रिया आहे. आणि द पिरियड ऑफ द ब्रेस्ट फिडिंग मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरली प्रोसेस ऑफ द वुमन एक्सपिरियन्स सिव्हिअर पेन ड्युरिंग दिस पिरियड. आणि हे जे पॉईंट्स आहेत ते लिहिले पाहिजेत. हेवी ब्लड होतं, ब्लिडिंग होत असतं. ड्यू टू ऑल सच रिझन देर इज अ नीड ऑफ द रेस्ट ऑफ अलॉंग द स्पेशल पर्सनल हायजीन. मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये काय काय घडून येतं आता बघा. पहिलं आहे विट्रो फर्टिलायझेशन, IVF तंत्रज्ञान, ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूबमध्ये घडून येतं. याच्यावर टिप लिहा येऊ शकतं तुम्हाला. आता ज्यांना होत नाही अपत्य त्यांच्यासाठी ह्या प्रक्रिया आहेत, म्हणून याला मॉडर्न टेक्नॉलॉजी असा शब्द वापरला जात असतो. टेस्ट ट्यूब बेबी आपण म्हणतो. ती IVF तंत्राने ती केली जात असते. एका निडलद्वारे त्याचा स्पर्म हा सोडला जात असतो आणि द लेस स्पर्म काउंट असतात ज्यांच्या शरीरामध्ये, ज्या पुरुषामध्ये, आणि त्यांना ही प्रक्रिया राबवण्याची शक्यता जास्त असते. सरोगेसी नावाचा एक प्रकार असते, म्हणजे ज्या मातेच्या उदर जे आहे ते दुसऱ्याकडून भाडेतत्वावर घ्यायचं. दॅट इज सच वुमन. द वुमन हॅव प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इन युटेरस. काहींना त्याचा इम्प्लांटेशन करायला त्रास होत असतो, शक्य नसतं. त्यांना ही मॉडर्न रिमेडियल टेक्निक आहे, त्याला सरोगेसी असं म्हणतात. कलेक्टेड फ्रॉम द ओव्हरी ऑफ द वुमन. त्या स्त्रीचंच घ्यायचं जिचा बाळ हवं आहे तिची ओव्हरी घ्यायची आणि स्पर्म पण त्याच्याच वडिलांचे घ्यायचे आणि मग ते त्या दुसऱ्या मातेच्या शरीरामध्ये युटेरसमध्ये सोडले जायचे. स्पर्म कलेक्ट करून फ्रॉम हर हजबंड अँड द एम्ब्रियो फॉर्म फ्रॉम इच फर्टिलायझेशन इम्प्लांटेड इन युटेरस ऑफ सम अदर वुमन हॅव्हिंग द नॉर्मल युटेरस. लक्षात घ्या, इथे या मातेचा काहीही फक्त पोटात वाढवण्याचा संबंध येत असतो, बाकी ते माता पिता हेच असतात जेनेटिकली. स्पर्म बँक पण आहे, जिथे ज्यांना स्पर्म काउंटिंग कमी असेल त्यांच्यासाठी स्पर्म बँक नावाचा एक ऑप्शन आहे. त्याच्यातून स्पर्म घेऊन ते सगळी ही गुप्त क्रिया असते, तर ती त्या कपल्सना त्याच्यापासून ते स्पर्म घेऊन त्यांचं ते टेस्ट ट्यूब बेबीच्याद्वारे ते मिळू शकतं. जसं ब्लड बँक आहे तशीच ही पण सिमेन्सची बँक असते आणि तिथून ते कलेक्ट करून त्याचा वापर केला जातो. त्यानंतर तशी ट्विन्सची पण आहे. ट्विन्स डेव्हलपमेंट सायमल्टेनियसली इन द सेम युटेरस, थस टू ऑफस्प्रिंग आर डिलिव्हर्ड.
सायमल्टेनियसली. त्याला ट्विन्स असं म्हणतात. ट्विन्सला मोनोझायगोटिक ट्विन्स असतात आणि एक दुसरे आहे की मोनोझायगोटिक्समध्ये एकाच पेशीपासून बनलेले असतात आणि डायझायगोटिक ट्विन्स म्हणजे काय, त्या दोन पेशींपासून वेगळे. यांचे डायझायगोटिकवाल्यांचे चेहरे वेगळे असतात, मोनोवाल्यांचे चेहरे समान असतात. आणि ड्युरिंग द अर्ली पिरियड ऑफ द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट विदिन द 8 days द सेल ऑफ दॅट एम्ब्रियो डिवाइड इंटू 2 groups. तर हे तिथे आपल्याला माहिती असावं. हे ट्विन्सवर ही माहिती तुम्हाला सांगता आली पाहिजे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय की प्रजनन क्षमता असणारं आरोग्य असलं पाहिजे. त्याच्याविषयी जे फिजिकल, मेंटल अँड सोशल स्ट्रॉंगनेस असायला पाहिजे. त्याला हेल्थ असं म्हटलं जात असतं. त्या पर्सनला ज्यांच्यामध्ये हे आहे तेच अशा रिप्रोडक्शन करू शकतात रिगार्डिंग टू द ड्यू टू द व्हेरियस रिझन लाईक सोशल कस्टम, ट्रॅडिशन, इलिटरेसिटी, शायनेस एक्सेट्रा. या कारणांमध्ये अनेकांमध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ वुमनमध्ये आढळून येत नाही. याचं कारण काय, त्यांच्यामध्ये त्याची लाज बाळगणे असतात, समाजातलं कारणं असतात. तर ओव्हरऑल द हेल्थ ऑफ द वुमन नेव्ह डेज वर्किंग फॉर मेन, पुरुषांबरोबर काम करत असताना यामध्ये स्त्रियांची जी कामाची पण वाढ झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना रिप्रोडक्शनसाठी जी हेल्थ मिळवायला पाहिजे ती होत नाही. तर त्यासाठी एक पुरेसा आहार, मेंटेन द क्लीन टाईम टू टाईम, अदरवाईज द प्रॉब्लेम रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह, त्यामुळे विविध आजार जे असतात ते होताना दिसून येत असतात. म्हणून क्लिनलीनेस ऑफ जेनाटल पार्ट्स इज अ इसेन्शियल. हा सेक्शुअल डिसिजेस जे असतात, सिफिलिस नावाचा, घोनोरिया नावाचा एक आजार आहे. हे दोन आजार आपल्याला स्त्री आणि पुरुषांमध्ये पण ते आढळून येतात. दॅट इज खास करून स्त्रियांमध्ये कॅन्सर म्हणजे पॅचेस, कॅन्सरसारखे ते पॅचेस तिथे पडलेले असतात जेनाटल पार्ट्समध्ये, इन्क्लुडिंग जेनाटल रॅश आणि फीवर, इन्फ्लॅमेशन इन जॉईंट्स. तर अलोप्सिया हे त्याचे लक्षणं आहेत, सिम्पटम्स आहेत सिफिलिसचे. म्हणजे खूप ताप येणे, त्याच्यावर रॅशेस पडणे, त्याचे जळजळ होणे. तर ह्या गोष्टी आहेत. पेनफुल बर्निंग ऑफ सेन्सेशन ड्युरिंग द युरिनेशन, लघवी होताना जळजळ होणे. ओझिंग ऑफ द पस, त्याच्यातून पस बाहेर पडणे पेनिसमधून, वजानामधून. तर हे त्याची कारणं आहेत. आणि युरिनरी ट्रॅकमधून, ॲनसमधून, थ्रोटमधून, आईजमधून. तर हे सिम्पटम्स हे गनोरियाचे आहेत. म्हणजे त्याच्यातून पू बाहेर येणे, हे प्रत्येक जे अवयव जे आहेत त्यांच्यातून हे आपल्याला दिसून येतं. तर याच्यावर बाबा आपल्याला जी योग्य ती काळजी घेणं आवश्यक. पॉप्युलेशन एक्सप्लोजन जे आहे ते दाखवलेलं आहे या ठिकाणी की 1901 पासून ते 11च्या दरम्यान कशा पद्धतीने वाढ आपल्याला झालेली दिसून येत असते. इन्क्रीजिंग द लोन, स्ट्रेस, नॅचरल रिसोर्सेस, देर इज ओनली वन सोल्युशन फॉर ऑल प्रॉब्लेम्स आर द पॉप्युलेशन कंट्रोल, फॅमिली प्लॅनिंग. एसेन्शियल. तुम्हाला जेव्हा डिस्कशन प्रश्न येतो तेव्हा असे मुद्दे तुम्हाला तिथे लिहिता आले पाहिजेत. आता यांनी प्रश्नांकडे जाऊया आपण. प्रश्नांमध्ये आपल्याला त्यांनी फरक केलेला आहे. हा फरक लिहिता आला पाहिजे, हा तयार करा तुम्ही. आणि त्याच्यात यांचे अपोजिट पॉईंट्स असले पाहिजे. फरक लिहिताना इकडचा जो लिहिला त्याचा अपोजिट पाहिजे, अन्यथा मार्क मिळत नाही. हा लिहिल्याबरोबर इथं काहीच दिलं नाही, याला मार्क मिळणार नाही, कारण तुम्ही तुलना करताय. तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत, हे तुम्ही जर वाचन केलं असेल त्यांनाच हे लिहिता येऊ शकतात. कंप्लीट द पॅराग्राफ, असा आता पॅराग्राफ असतो त्याला मध्ये हे दिलेले असतात, काही क्वेश्चन हे दिलेले असतात मध्ये वाक्य शब्द, ते भरायचे असतात. म्हणजे जर तुम्हाला त्याचा अर्थ कळत असेल, तुम्ही धड्याचं वाचन केलं असेल तर तुम्हाला हे करता येईल. त्यानंतर काही एक्झाम्पल्स आहेत, प्रश्न आहेत. एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ IVF, विच प्रिकॉशन्स विल फॉलो द मेंटेन द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, मॅन्स्ट्रुअल सायकल्स, याच्यावर तुम्हाला प्रश्न आहे. त्याचा डिस्क्राईब इट ब्रीफली, त्याचं वर्णन तुम्ही करा प्रॉपरली. खूप काही करत बसण्यापेक्षा त्याचं एक प्रॉपर पॉईंट्सने तुम्ही लिहिले पाहिजे. इन केस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन न्यूबॉर्न, शो द सिमिलरिटीज अबाउट द कॅरेक्टर्स, एक्सप्लेन द स्टेटमेंट विथ द सुटेबल एक्झाम्पल. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये नवी जे आहे त्याच्यामध्ये सारखे कॅरेक्टर्स का दिसून येतात याचं त्याने वर्णन सांगितलेलं आहे. आणि त्याचं एक्झाम्पल द्यायचं. स्केचेस, आकृती काढताना 4 नावं ही मस्त आहे, लक्षात घ्या. 4 नावाच्या आत 4 नावं नसतील, तुम्ही आकृती काढली फक्त 1च मार्क दिला जातो. ते कुठेही लक्षात ठेवायचं. हे सगळे आकृत्यांची तयारी करा. नेम्स, फक्त नाव सांगा, हे सुद्धा आहेत. आपल्याला या प्रश्नांमध्ये आपण त्याची तयारी केली पाहिजे. जेंडर ऑफ द चाइल्ड डिटरमाइंड बाय द मेल पार्टनर ऑफ द कपल, एक्सप्लेन द रिझन.
दॅट इज स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. ते आपण आधी म्हटलं की तिथे पुरुषांना जबाबदार असतात का, तर त्याच्यावर हा प्रश्न. एक्सप्लेन अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. असेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांटमध्ये वर्णन करा. टेक्निक लाईक सरोगेट मदरचं, त्याविषयी बघा इथे प्रश्न विचारलेला आहे. एक्सप्लेन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. आता इथे सेक्शुअल विचारलेलं आहे, म्हणजे हे दोन्ही प्रश्न असे विचारले जाऊ शकतात. या पद्धतीने तुम्ही याची तयारी करा. धन्यवाद.